जर तुम्ही एम-पी-एस-सीच्या पी-वाय-क्यूचं ॲनालिसिस व्यवस्थित केलेलं असाल, तर एक गोष्ट लक्षात येते, की एम-पी-एस-सी प्रिलिम्समध्ये दरवर्षी जवळपास 15 प्रश्न करंट अफेअर्सवर विचारले जातात. करंट अफेअर्समध्ये मिनिमम एफर्टसह मॅक्झिमम रिझल्ट मिळवायचा असेल, तर करंट अफेअर्सची थीम माहीत असणे खूप गरजेचं आहे. ज्यातून दरवर्षी शुअर शॉर्ट प्रश्न येतात म्हणजे येतातच. तर त्या थीम कोणत्या आहेत, तर ते पहा. पर्सनॅलिटी न्यूज, विशेषतः फेमस पर्सनॅलिटी ज्याची रिसेंटली डेथ झालेली आहे. उदाहरणार्थ तुम्ही पाहू शकता 2024मध्ये एम.एस. स्वामीनाथन यांच्यावर प्रश्न विचारलेला. त्यानंतर अवॉर्ड्सवर दरवर्षी 2 ते 3 प्रश्न आपल्याला विचारले जातात. त्यानंतर स्कीम्स आहेत, इंटरनॅशनल अफेअर्स आहे. ऑपरेशन तर बघा रिसेंटली एम-पी-एस-सीचा फेमस टॉपिक बनलेला आहे. तुम्ही पाहू शकता 2024च्या प्रिलिम्समध्ये एकीकडे ऑपरेशन्स आणि दुसरीकडे देश असा जोड्या लावायला प्रश्न विचारलेला. 2023च्या प्रिलिम्समध्ये ऑपरेशन दोस्त कोणत्या देशासोबत राबवलेला हा प्रश्न विचारलेला. याच्यासोबतच इंडेक्स रिपोर्ट असतील, महत्त्वाच्या अपॉइंटमेंट असतील, स्पेस रिलेटेड इव्हेंट असेल, स्पोर्ट्स असेल, प्लेसेस इन न्यूज असतील, या महत्त्वाच्या थीम आहेत. या रिलेटेड आपण स्टडी केला तर निश्चित करंट अफेअर्समध्ये आपल्याला मिनिमम एफर्टसह मॅक्झिमम रिझल्ट मिळवता येईल. थांबण्याआधी एक अनाउन्समेंट आहे. जर का तुम्हाला कमी वेळेमध्ये ॲन्सर रायटिंग शिकायचं असेल, तर नेक्स्ट संडेला होणाऱ्या वर्कशॉपसाठी तुम्ही एनरोल करा, ज्याची लिंक कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे. मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो, की इथून पुढे ते सेशन अटेंड केल्यानंतर तुम्हाला अटेंड केल्यानंतर तुम्हाला ॲन्सर रायटिंग करणं हे खूप इझी वाटून जाईल.